दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉक्टर मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय आणि या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली आहे। मोदींनी या प्रदेशातील वाढता तणाव, नागरिकांचे बळी जाणं आणि नागरी पायाभूत सुविधांचं नुकसान याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदींनी काय म्हटलंय पाहूयात। भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि वस्तू आणि ऊर्जेची अखंड वाहतूक सर्वोच्च प्राथमिकता आहे। शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संवाद आणि राजनैतिकतेचा आग्रह धरला।